आता बोलूया मुंबईतल्या एसआरए प्रोजेक्ट्स विषयी, त्यातल्या होणाऱ्या भ्रष्टाचाराविषयी। मुंबईमध्ये एसआरए योजनेमुळे झोपडीत राहणाऱ्या लोकांचं जीवनमान सुधारण्यापेक्षा ते अधिक अडचणीत आल्याचीच हजारो उदाहरणं मिळतील। असंख्य लोक त्यांच्या हक्काची घरं मिळवण्याकरता एक पिढी सरली तरी प्रयत्न करतायत। अनेकांना कायद्याच्या कचाट्यात तर अनेकांना नियमांच्या गर्तेत ढकलण्यात आलंय आणि ज्या मायबाप सरकारनं दिलासा द्यायचा त्या एसआरएनं यात सामान्यांची लढाई अधिक अवघड करून ठेवली आहे। अंधेरी पूर्व कोलडोंगरी इथं राहणारं हे मांजरेकर कुटुंब गेली 15 वर्ष आपल्या हक्काच्या घरासाठी हे लढत आहे। कुटुंब प्रमुख रिक्षा चालक, 4 जणांचं कुटुंब। 15 वर्षांपूर्वी शांत सुखी आयुष्यात प्रचंड तणाव निर्माण झाला जेव्हा शेजारच्या सर्व्हे नंबरमध्ये होणाऱ्या एसआरए प्रकल्पाच्या कंपाऊंडसाठी यांची झोपडी तोडली गेली। ना प्रकल्पात समावेश ना कुठे पुनर्वसन। तेव्हापासून पुरावे घेऊन सरकार दरबारी चक्रा सुरू आहे। यंत्रणा एवढी निगरगट्ट आहे की याबाबत न्यायालय आणि लोकायुक्तांनी आदेश देऊनही सगळा कारभार ढिम्म। चामुंडा डेव्हलपरचे उमेश चव्हाण आणि अमरनाथ उपाध्याय त्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत आमचं घर समाविष्ट नव्हतं। हायकोर्टाचे आदेश आहेत, कोकण आयुक्ताचे आदेश आहेत, लोकायुक्तांचे आदेश आहेत की यांना जयंत मांजरेकरांना पुनर्वसन सदनिका देऊन पुनर्वसन करावे, तरीही अजूनही मला न्याय मिळत नाही। भरपूर त्रास झाला आम्हाला लोकांना, बापरे बाप। म्हणजे आम्हाला मुलीला म्हणजे काय फोन येतात बाहेरून, रिक्षाची काच फोडणे, त्याच्यानंतर आम्हाला मानसिक त्रास, गुंडाला त्याच्या बिल्डरच्या गुंड्यापासून आम्हाला त्रास। आम्ही 15 वर्ष लढत होतो। असा अन्याय अत्याचार भोगणारे मांजरेकर कुटुंबीय मुंबईमध्ये एकटे नाहीत। एसआरए ही शासनाची संस्था आहे, मात्र तिथे फक्त बांधकाम व्यावसायिकांचा मुक्त वावर आहे। सामान्य पीडित जेव्हा दाद मागायला जातो तेव्हा खासगी सुरक्षा रक्षक आतून आणि बाहेरून दिलेल्या आदेशाचं पालन करतात आणि त्यांना हुसकावून लावतात। खोटा कारभार आणि सामान्यांचं शोषण म्हणजे एसआरए इतका भ्रष्ट कारभार इथं चालतो। मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एसआरएचे प्रकल्प सुरू आहेत। आम्ही जेव्हा माहितीचा अधिकार वापर करून गेल्या महिन्यामध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केला की मुंबईमध्ये किती एसआरए प्रकल्प सुरू आहेत, किती घरं वाटली गेली, किती घरं सरकारकडे आज सुद्धा त्यांच्याकडे पेंडिंग आहेत, तर अशी कुठलीही माहिती एसआरएकडे उपलब्ध नाही। मुख्यमंत्री त्या स्वतः एसआरएचे प्रमुख आहेत, परंतु एसआरएमध्ये नेमकं काय सुरू आहे त्याची कुठलीही माहिती ना मुख्यमंत्र्याला आहे किंवा त्यांच्या कार्यालयाला आहे। बहुतेक प्रकल्पात खऱ्या लाभार्थ्यांपेक्षा खोटे हजारो लाभार्थी घुसवल्याची हजारो उदाहरणं पुराव्यासकट एसआरएला मिळतात, पण कारवाई होत नाही, कारण हे सगळं संगनमतानं चालतं। त्यामुळे मांजरेकर यांच्यासारखी असंख्य सामान्य कुटुंब हक्कासाठी सगळा अन्याय सहन करून वर्षानुवर्ष लढाई लढत राहतं, पण व्यवस्थेला काही पाझर फुटत नाही। रफिक मुल्ला, IBN लोकमत, मुंबई।